जागते रहो। जालन्याच्या जिग्नेशला बिझनेसमध्ये 40 लाखांचा लॉस झाला। बिझनेस वाढवण्यासाठी त्याने फायनान्स कंपनीकडून 40 लाख रुपयांचं कर्ज घेतलंय। आता हे कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्याला पडलाय। उत्पन्न बंद झाल्यामुळे EMI कसा भरायचा याचं त्याला टेन्शन आलं होतं। वेळेवर EMI नाही भरला तर नाव आणि क्रेडिट स्कोअर खराब होईल याची त्याला जाणीव होती। म्हणूनच काहीतरी करून या संकटातून बाहेर पडायचं असं त्याने ठरवलं। घरात असणारं सोनं गहाण ठेवून फायनान्स कंपनीचं बिझनेस लोन फेडण्याचा त्याने निर्णय घेतला। गोल्ड लोनवर EMI भरावा लागत नाही, त्यामुळे जिग्नेशला 6 महिने विचार करायला वेळ मिळाला। मात्र 6 महिन्यात परिस्थितीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही। बोलता बोलता 6 महिने निघून गेले आणि वित्तीय संस्थेने त्याला 2.5 लाख रुपये व्याज भरायला सांगितलं। आता जर व्याज नाही भरलं तर फायनान्स कंपनी त्याच्या बायको आणि आईचे पारंपरिक दागिने मोडून पैसे वसूल करेल। गोल्ड लोन ट्रॅपमध्ये जिग्नेशप्रमाणे अनेक लोक अडकतात। कर्जाची परतफेड करता आली नाही म्हणून हजारो लोकांना त्यांचे दागिने गमवावे लागतात। सोनं गहाण ठेवून अगदी काही मिनिटात कर्ज मिळतं। गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे। मुथूट, मन्नपुरम सारख्या कंपन्या घर बसल्याही गोल्ड लोनची सुविधा देत आहेत। गोल्ड लोनसाठी एज्युकेशन लोन किंवा पर्सनल लोन प्रमाणे जास्त कागदपत्रांची देखील गरज नसते। कर्ज काही तासातच उपलब्ध होतं। आणखी एक खास गोष्ट म्हणजे गोल्ड लोनच्या रकमेच्या वापरावर कोणतंही बंधन नसतं। ही रक्कम तुम्ही कोणत्याही कारणासाठी वापरू शकता, कारण ते सिक्युअर्ड लोन आहे। बँकांची जोखीम कमी असते, त्यामुळे गोल्ड लोन मार्केटमध्ये झपाट्याने वाढ होतीये। भारतातलं गोल्ड लोन मार्केट सध्या 6 लाख कोटींचं आहे। यामध्ये बँकांचा मार्केट शेअर 80%, तर उर्वरित 20% मार्केटवर गोल्ड फायनान्स कंपन्यांचं वर्चस्व आहे। हे सिक्युअर्ड लोन असल्यामुळे बँका कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट हिस्ट्री बघत नाहीत, त्यामुळे गोल्ड लोन NPA मध्ये खूप मोठी वाढ झाली आहे। RBIने दिलेल्या माहितीनुसार गोल्ड लोन सेगमेंटमध्ये असणारी थकबाकी आता 95,000 कोटींच्या वर गेली आहे। लोक जुनं कर्ज फेडण्यासाठी गोल्ड लोनचा वापर करतात। गोल्ड लोनवर EMI भरावा लागत नाही। जोपर्यंत सोन्याच्या किमती वाढतायत तोपर्यंत बँका लोन रिन्यू करत राहतात। मात्र अचानक सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली तर NPA मध्ये वाढ होते, अशी माहिती बँकिंग तज्ज्ञ अमित कुमार तन्वर यांनी दिली आहे। आपण वेळेत व्याज आणि मुद्दल भरलं नाही तर बँका व्याजावर व्याज लावतात, त्यामुळे थकबाकीचा आकडा झपाट्याने वाढत जातो। म्हणूनच कर्जदारांनी लवकरात लवकर कर्जाची परतफेड केली पाहिजे। परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर FD, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स सारख्या ॲसेटमधून पैसे काढू शकता। यामुळे तुमचा कर्जाचा बोजा कमी होईल आणि टेन्शनही कमी होईल। तसेच खरंच गरज असेल तरच कर्ज घ्या। व्याजाचं मीटर 365 दिवस चालू असतं, त्यामुळे कर्ज घेताना विचार करा आणि कर्जाची वेळेत परतफेड करा। तसेच चांगल्या बँक किंवा NBFC कडूनच कर्ज घ्या। एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडे जास्त कर्ज मिळत असेल तरी त्या मोहात पडू नका।